नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव लागावं म्हणून अनेक प्रकल्पग्रस्त असतील किंवा इकडले स्थानिक भूमिपुत्र असतील, त्यांनी अनेक वेळा आंदोलनं केली, पण तरी मात्र अजून सुद्धा विमानतळ सुरू होऊन देखील दिबा पाटलांचं नाव या विमानतळाला लागलेलं नाहीये. त्यामुळे येथील एक प्रकल्पग्रस्तांची एक भगिनी, एक कन्या पोपेटा ही गेले 6 दिवस म्हणजे जवळपास आठवडा उपोषणाला बसली आहे. आपण बघू शकता की पोपेटाताई ह्या इथे उपोषणाला बसल्यात. त्यांनी अन्न पाणी सगळं सोडलेलं आहे. आता त्यांची परिस्थिती अशी आहे की त्यांना बोलण्याची सुद्धा ताकद नाहीये. आपण त्याची परिस्थिती बघून तुम्ही अंदाज घेऊ शकता की इतके दिवस झालं अन्नाचा एक कण नाही, पाण्याचा एक थेंब नाहीये. 6 दिवस झाले त्यांची परिस्थिती अशीच आहे. आता आपण सध्या काही त्यांच्या घरातले अ, सदस्य आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घ्या. ताई, काय सांगाल, तुम्ही गेले 6 दिवस रश्मीच्या ताई सोबत आहे, त्यांची सध्याची परिस्थिती काय? सध्याची परिस्थिती आता सगळ्यांना दिसते की कशी झाली ती. 6 दिवस कुठलाही माणूस जगू शकत नाही बिना पाण्याचा, बिना अन्नाचा. तरी माझ्या बहिणीने एवढे दिवस काढलेत. आता तुम्हाला वाटायला पाहिजे थोडे तरी काहीतरी, की एक महिला म्हणजे एक पोरगी उपोषणाला बसते बिना पाण्याच्या, बिना अन्नाचे. तिला किती वेदना होत असतील तर तुम्हाला कळायला पाहिजे थोडे तरी. प्रशासन काय करते अजून? एवढे दिवस झाले ती इथे झोपू नये, बसू नये. एवढी सगळी लोक येत आहेत. काय होतंय? काही अजूनपर्यंत काही होतच नाहीये. नक्कीच आपल्यासोबत आई आलेल्या आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आई, काय सांगाल, तुम्ही सुद्धा दिबांना बघितलंय, त्यांचं कार्य बघितलेलं आहे. आजोबा स्वतःचा चुलता आहे. मी त्याची पुतणी आहे. मला त्याचा पूर्णपणे हित आहे का माझ्या आजोबांचं नाव विमानतळाला लागायलाच पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे. तर काय सांगाल की कित्येक वर्ष झाली की तुम्ही आंदोलन करताय, नामकरण समिती गठीत केली, त्यांनी सुद्धा वरती केंद्रामध्ये, राज्यामध्ये त्यांनी हे केलं, पाठपुरावा केला, पण अजूनपर्यंत नाव लागलेलं नाही. काय रोष आहे तुमचा? दोष म्हणजे आता सलग 5 वर्ष झाले आंदोलन चालू आहेत. निषेध पण करतो आम्ही, पण केंद्र सरकार आणि राज्य सरकार काहीच दखल घेत नाही. ते फक्त बोलतात इकडचे जे आहेत ना त्यांचे बीजेपीचे पदाधिकारी त्यांना पुढे करतात. ते मध्ये काय लक्षवेधी आंदोलन काय करतात म्हणजे भूमिपुत्रांना फसवण्यासाठी. तर भूमिपुत्र कधीच फसणार नाही. लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव आम्ही नवी मुंबई विमानतळाला 100% भूमिपुत्रच लावून घेऊ. त्याच्यात बीजेपीचा काहीच रोल नाही, कुठल्याच पक्षावर नाही. आम्ही भूमिपुत्र रस्त्यावर उतरून दिबा पाटील साहेबांचं विमानतळ नाव लावून घेऊ. नक्कीच सत्तेतले विरोधकात गेले, विरोधकातले सत्तेत आले, मात्र दिबांचं नाव काय नवी मुंबईला लागलेलं नाहीये. तर आपण आणखीन काही आहेत, तर आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात. आता काय सांगाल, सत्ता पालट झाली, सगळं झालं, अजून सुद्धा नाव लागलेलं नाहीये दिबांचं? एक लक्षात घ्या, मी ॲडव्होकेट प्रकाश कदम. मुळात मला काय 12.5% मिळाले नाही. मी एक भारतीय संविधानाचा अभ्यासक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी. दिबा हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांचे वाहक होते, फुले शाहू आंबेडकरांचे विचारांचे वाहक होते. आणि आज माझ्या घरामध्ये, आज प्रकल्पग्रस्तांच्या घरामध्ये फोटो नसेल दिबांचे, पण माझ्या दारात जर तुम्ही प्रवेश कराल तर समोर दिबांचा फोटो आहे. तो ह्यासाठी की ज्याने ज्याने ह्या देशामध्ये बाबासाहेबांना स्वीकारलं, बाबासाहेबांच्या विचारांना स्वीकारलं, त्यांच्यावर उभं राहणं हे आमचं कर्तव्य. आता तुम्ही जो प्रश्न विचारला की एअरपोर्टला सत्ता पालट झाला, अजून दिबांचं नाव नाही. माझ्याकडे, मी तुम्हाला अधिकृतपणे माहिती देतो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन, खासदार बाळा मामा जे आहेत, त्यांनी 2024 मध्ये एक पत्र दिलं होतं संबंधित मंत्र्यांना. त्यांनी त्यावरती रिप्लाय फाईल असा केलेला आहे की ह्या एअरपोर्टला या तर इकडच्या शहराच्या वतीने नाव दिलं जाईल, त्याची ओळख म्हणून ती दिलं जाईल, या तर कॅबिनेट राज्याकडनं जो प्रस्ताव आलेला आहे तो या ठिकाणी स्वीकारून ते नामकरण त्या ठिकाणी केलं जाईल. आणि असं असताना त्यांचं जे उत्तर आहे ते 2024चं उत्तर आहे. अजूनही म्हणजे 2-2.5 वर्ष झाले, अद्यापही नाव दिलं नाही. म्हणजे एकीकडे मुख्यमंत्री साहेब म्हणतात की लाडकी बहिणीचं संरक्षण करण्याचं काम या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांचं आहे, एकनाथ शिंदे साहेबांचं आहे. मग या ठिकाणी ही जी काय रश्मिता आज या उपोषण करते, भारतीय संविधानाच्या आर्टिकल 19 अंतर्गत हे संविधानिक मार्गाने केलेलं हे उपोषण आहे. मग ह्या उपोषणाला या ठिकाणी सत्ताधारी असतील, संबंध अधिकारी असतील, त्यांना भेटायला वेळ नाही. म्हणजे प्रकल्पग्रस्तांना त्यांचं बलिदान या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना हवं आहे का?
नामांतराच्या लढ्यामध्ये ज्या पद्धतीने मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी जो संघर्ष झाला, जी लोक त्या ठिकाणी मेली गेली, म्हणजे ह्या विमानतळाला नाव देण्यासाठी पण लोक मारावी लागतील का? म्हणजे ह्या देशामध्ये जर लोकनेते दिबा पाटलांसारख्या अनेक महामानवांचं नाव जर जाहीर करायचं असेल तर लोकांचे बळी घेतले जातील का? मग त्या लोकांचं कार्य काय? लोकनेते दिबा पाटील हे फक्त काही आगरी कराडी आणि प्रकल्पग्रस्तांचे नेते नाही, ते फक्त प्रकल्पग्रस्तांचे नाही तर ते बहुधांचे सुद्धा आहेत, ते या ठिकाणी असलेल्या आदिवासींचे सुद्धा आहेत. कारण की 12.5% जेव्हा या ठिकाणी योजना जाहीर झाली, लक्षात घ्या आपण की शासनाची कोणतीही योजना जेव्हा जाहीर होते तेव्हा एखादा कायदा बनतो, तो कायदा फक्त काही विशिष्ट जातीसाठी धर्मासाठी नसतो, तो सर्वसमावेशक लोकांसाठी असतो. त्यामुळे दिबा पाटलांचा लढा हा सर्वसमावेशक लोकांसाठी आहे आणि म्हणूनच त्यांना लोकनेते हे नाव या ठिकाणी पदवी दिलेली आहे. आणि म्हणूनच मी ऍडव्होकेट प्रकाश कदम आणि इंडियन सोशल मुवमेंट या संघटनेच्या वतीने मी गेल्या 5 दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे. मी त्या ताई सोबत आहे. मी हे सुद्धा सांगितलेलं आहे की हिला जर काही बरं वाईट झालं तर संबंधित पोलीस प्रशासन, इथे असलेले राजकारणी जे स्वतःला जाळून घेऊन म्हणले, जे स्वतःचा राजीनामा देईन म्हणले, आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा तितकेच जबाबदार असतील असं माझं या ठिकाणी ठाम मत आहे. आपल्यासोबत काही युवा आहेत, आपण त्यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. पण आपल्यासोबत आहेत दिवांसोबत काम केलेले पण नागरिक आहेत. आता काय सांगाल, त्यावेळेस पण दासईमध्ये पण हौतात्म्य भेटलेलं. आज रश्मीताईंचा हा उपोषणाचा 6वा दिवस आहे. अध्यक्षाने या सरकारने डोळ्यावर झोपायचं सोंग केलेलं आहे. हे सोंग जास्त दिवस चालणार नाही. जर रश्मीताईंच्या जीवाला बरं वाईट झालं तर सर्व समाज रस्त्यावर उतरेल आणि त्याचा जिम्मेदार हा सरकार राहणार आहे. काय जो होईल त्याला जिम्मेदार सरकार, पोलीस प्रशासन राहणार आहे. लोक मग हाताच्या बाहेर होतील, मग कोणाच्या कंट्रोलच्या बाहेर होतील. मग एक तर असं होईल, एक तर दिबा पाटलांचं नाव द्या, नाहीतर सत्ता तुम्ही पालट करा. दिबा पाटलांचं नाव द्या, नाहीतर राजीनामा द्या. आज उपोषणाचा 6वा दिवस आहे. काल 5व्या दिवशी डॉक्टर जे दर 2-3 तासाला चेकअपसाठी येतात, त्यांनी सलाईनसाठी विनंती केलेली, तरी ती तयार नव्हती. काल जबरदस्ती आम्ही इतक्या विनंती केल्या, त्यानंतर ती सलाईनसाठी तयार झाली. म्हणजे ती समाजासाठी किती देणं लागतं हे तिला कळालंय. पण जे राजकारणी, जे पुढारी, जे त्यांनी चपला घातले राजकारणाच्या पक्षाच्या, ते अजून ते चपला काढून इथपर्यंत पोहोचायला तयार नाहीयेत. ते तिकडे आंदोलन करत बसलेत आणि फक्त दिखावा करत बसलेत. काल संपूर्ण समाजाची आणि भूमिपुत्रांची जासई येथे सभागृहामध्ये मीटिंग झाली. त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात आला आहे की 8 जुलै रोजी सकाळी ठीक 10 वाजता ज्या ठिकाणी रश्मिताताई पोपेटा यांनी जो उपोषण ठेवलेला आहे चिंचपाडा ब्रिज खाली, सकाळी 10 वाजता इथे सर्वांनी मोठ्या संख्येने जमायचे. आणि हा विषय फक्त एका समाजाचा नाहीये. मी स्वतः मराठा आहे. या संपूर्ण भूमिपुत्रांसाठी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. ज्या वेळेला मराठा समाज यावेळेला मुंबईमध्ये आलेला, त्यावेळेला आगरी, कोळी, कराडी सर्व समाजाने त्यावेळेला पाठिंबा दिला होता, सहकार्य केलं होतं. तर माझ्या सर्व भूमिपुत्रांना, मराठा समाजाला, सर्व धर्मीय सर्वांना सांगतो की भूमिपुत्रांनी यासाठी एकत्र या आणि सकाळी 10 वाजता 8 जुलै रोजी जमावे. इथून आपल्याला मंत्रालयाच्या ठिकाणी मोठा धडक मोर्चा काढायचा आहे. सर्वांना विनंती आहे. नवी मुंबईमध्ये जवळपास जे आमदार आहेत ते प्रकल्पग्रस्त आहेत, तरी सुद्धा अजून नाव भेटत नाही. त्यामुळे आम्ही पाठपुरावा करतोय, आलेच नाही. मी तुम्हाला एक सांगतो, छोटी गोष्ट सांगतो. आपली ना संस्कृती आहे. आपल्याला जेव्हा बाळ होतं ना, आपण सर्वात पहिले त्याचं नामकरण करतो, त्याच्यानंतर आपण 2-3 वर्षानंतर त्याला शाळेत टाकतो. इथे उलट चाललं. इथे एअरपोर्ट सुरू होऊन 6 महिने झाले. म्हणजे कसं, बाळ शाळेत पहिला टाकला, एअरपोर्ट सुरू झाला, त्याच्यानंतर अजून नामांकनाचा विषय चालू आहे. म्हणजे अजून त्याचं नाव पण नाही ठेवलंय. किती मोठी शोकांतिका आहे. आणि इकडच्या स्थानिक भूमिपुत्रांची मागणी काय? त्यांना पैसा थोडी पाहिजे, त्यांना फक्त एक नाव पाहिजे, ज्यांच्यासाठी त्या लोकांनी, दिबा पाटील साहेबांनी सगळं रक्त सांडलं. त्यासाठी सरकार जाणून बुजून करतंय सगळं. सरकार जाणून बुजूनच करतं. ज्या दिवशी पुण्यतिथीच्या दिवशी यांनी उपोषणाचा दिवस ठरवला होता, त्याच वेळेला बीजेपीने एअरपोर्टमध्येच आंदोलन ठेवलं होतं. आंदोलन कोणाच्या विरोधात करता तुम्ही? पाकिस्तानच्या विरोधात? काय पाकिस्तान नावं देणार आहे? तर अजून कोण सरकार देणार आहे? सरकार तुमच्याच हातात आहे. केंद्र सरकार तुमच्याकडे आहे, राज्य सरकार तुमच्या हातात आहे. कोणी अडवलंय तुम्हाला? सर्व पक्ष तुम्हाला बोलतंय की नामांकन झालं पाहिजे, दिबा पाटील साहेबांचं नाव मिळालं पाहिजे. अडवलंय कोणी? जर द्यायचं असेल ना, तुम्ही द्या ना. कोणी विचार केला तुम्हाला? कोणी विरोध केला तुम्हाला? कोणीच विरोध नाही केलाय. मग का नाही देते नाव? आपण पाहिलं की जोपर्यंत दिबा पाटलांचं नाव नवी मुंबई विमानतळाला भेटणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, असं मत पोपेटा ताईंच्या परिवाराकडून व्यक्त करण्यात येते. अनिश बाबर, लोकमत, पनवेल, नवी मुंबई.